एक IPS लेवलचा अधिकारी असतो आणि तो एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडतो। आता सुंदर तरुणीच्या प्रेमात पडल्यानंतर दोघांचं घट्ट प्रेम होतं आणि मग हे कालांतराने एकमेकांना भेटू लागतात। यांची भेट सुद्धा अशा ठिकाणी व्हायची, काही प्रायव्हेट ठिकाणी व्हायची, कधी कधी लॉजिंगमध्ये व्हायची, कधी कधी त्यांच्या बेडरूममध्ये म्हणजे त्यांच्या फ्लॅटमध्ये सुद्धा व्हायची। बघता बघता हा प्रकार वाढत गेला आणि दोघांचेही प्रेम संबंध वाढत गेले। पण जेव्हा एक दिवस त्या तरुणीनं त्या IPS अधिकाऱ्याला बेडरूममध्ये बोलवलं तेव्हा घडलं धक्कादायक। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे गुजरातमधील गांधीनगरची। गांधीनगरमध्ये एक करे पोलीस अकॅडमी आहे आणि याच पोलीस अकॅडमीमध्ये जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करून पास होऊन त्या ठिकाणी IAS होण्यासाठी IPS होण्यासाठी आलेले असतात, त्यांची ट्रेनिंग या अकॅडमीमध्ये चालू असते। आता या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग चालू असतानाच या अकॅडमीच्या बाजूला एक घोडस्वारीचं मैदान सुद्धा आहे। त्या ठिकाणी घोड्यावर बसण्याचं, घोडा चालवण्याचं, घोडा पळवण्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। मग त्या ठिकाणी अनेक IPS लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांची ट्रेनिंग चालू असते, ते सुद्धा त्या ठिकाणी जात असतात, घोडस्वारीची प्रॅक्टिस करत असतात। मग या ठिकाणी सुद्धा काही तरुणी, काही मुली सुद्धा ते सगळं करण्यासाठी, घोडस्वारी करण्यासाठी येत असतात। मग यातूनच एकमेकांची यांच्यासोबत ओळख सुद्धा झालेली असते। पण त्या ठिकाणी एक सुंदर अशी तरुणी असते आणि तिला मात्र घोडस्वारी करता येत नाही, तिला त्या घोड्यावर बसताच येत नाही। मग त्या ठिकाणीच एक प्रशिक्षणार्थी IPSचा अधिकारी असतो, जो होणार असतो, तो त्या तरुणीला पाहतो आणि विचारतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही अडचण आहे का? तो म्हणतो, ती तरुणी सांगते, हो मला काय या घोड्यावर बसताच येत नाही आणि मला थोडी भीती वाटते। मग तो तुला समजून सांगतो कशा पद्धतीनं बसायचं, कशा पद्धतीनं त्या घोड्याला पकडायचं आणि कसा तो घोडा चालवायचा, अशा पद्धतीनं ते काही सगळं सांगतात। मग ती तरुणी ती घोडस्वारी करते आणि तिला मोठा आनंद त्याच्यामधून मिळतो। मग इथूनच त्या सुंदर तरुणीची आणि त्या प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याची दोघांची चांगली ओळख होते आणि या दोघांचे अगदी घट्ट मैत्री होती। मग मैत्री झाल्यानंतर दररोज त्यांची त्याच ठिकाणी भेटसुद्धा होऊ लागली, त्यांचं बोलणं चालणं सुद्धा वाढू लागलं। मग यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा शेअर केले। मग मोबाईल नंबर शेअर केल्यानंतर यांची चॅटिंगसुद्धा वाढू लागली। आता चॅटिंग वाढली, घट्ट मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं। मग प्रेमामध्ये झाल्यानंतर हे दोघं जण एकमेकांना भेटायचं सुद्धा ठरवतात। कधी कधी त्याच्या फ्लॅटवर जाते ती तरुणी, तर कधी कधी त्याला बाहेर लॉजमध्ये, रूममध्ये सुद्धा बोलवते। अशा पद्धतीनं हे एक दोघं जण एकमेकांच्या सहमतीनं एकमेकांसोबत संबंध सुद्धा ठेवतात। मग संबंध ठेवल्यानंतर तो जो अधिकारी आहे तेव्हा त्याची निवड झालेली असते, त्याची ट्रेनिंग पूर्ण झालेली असते आणि एका ठिकाणी त्याची पोस्टिंग सुद्धा होते। मग त्याची पोस्टिंग झाल्यानंतर तरीसुद्धा यांचं मध्ये मध्ये फोनवर बोलणं चालू असतं आणि त्या तरुणीला सुद्धा माहीत होतं की आता हा अधिकारी झालाय, आता याचे माझे रिलेशन बराच काळ टिकणार नाहीत। तिनं सुद्धा त्याच्याकडे लग्नाची मागणी केली नाही, कारण की त्याचं लग्न हे ठरलेलं होतं आणि त्याच्या घरच्यांच्या मर्जीनं त्या अधिकाऱ्याचं लग्न ठरलेलं होतं। तसं त्यानं त्या तरुणीला सांगितलं, ती तरुणीसुद्धा राजी झाली, ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही। मग त्याचं लग्न ठरल्यानंतर त्याचं लग्नसुद्धा होतं आणि लग्न झाल्यानंतर त्याचा सुखी संसार चालू असतो। मग एक दिवस अचानक त्याच्या जी प्रेमात पडलेली तरुणी होती ती त्या अधिकाऱ्याला एक मेसेज पाठवते आणि सांगते की मी जे काही व्हिडिओ, फोटोज पाठवते ते जरा एकांतात जाऊन बघा। आणि तो अधिकारी जेव्हा तो व्हिडिओ आणि फोटो एकांतात जाऊन पाहतो त्याला एक मोठा धक्का बसतो, कारण त्या व्हिडिओमध्ये आणि त्या फोटोमध्ये त्यांनी ज्या तरुणीसोबत काही वेळ घालवला एकांतामध्ये, रूममध्ये, हॉटेल्समध्ये, त्या क्षणाचे काही चित्र आणि काही व्हिडिओ त्या तरुणीनं पाठवलेले होते। आता मात्र त्याचा सुखी संसार चालू होता आणि त्यानं त्या तरुणीला विचारलं की तू असं का करतेस, हे सगळे फोटो आणि व्हिडिओ मला का पाठवले? तेव्हा त्या तरुणीने सांगितलं की मला माहिती आहे तू माझ्यासोबत लग्न केलं नाही, पण आता माझी परिस्थिती थोडी अवघड आहे, मला काही आर्थिक संकट आहे आणि तू मला काही पैसे पाठव। आता तो जो अधिकारी होता तो चांगला IPS लेवलचा होता, भरपूर पगार बिगार होती, सगळ्या काय गोष्टी होत्या। मग या तरुणीनं त्याच्याकडे डिमांड केली की मला 50 लाख रुपये पाहिजेत।
आता त्या अधिकाऱ्याला वाटलं की ही थोडीफार रक्कम कमी मागेल, पण हिनं डायरेक्ट 50 लाखाचीच ऑफर ठेवली, 50 लाखाचीच मागणी केली. तो अधिकारी सुद्धा थोडा गोंधळला, थोडा विचार केला त्याने. तो म्हणे नाही बाबा, मी तुला एवढी रक्कम नाही देऊ शकत. मग ती म्हणे पुढच्या कारवाईला सामोरं जा. जर मी तुझे हे व्हिडिओ आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले किंवा माझ्यासोबत तू अतिप्रसंग केला, हे सगळं मी सांगितलं, तर तुला नेमकीच तुझी जॉईनिंग झाली आहे, नेमकीच तुला नोकरी मिळाली आहे, नेमकंच तुझं लग्न झालं आहे, तुझं सगळं काही उद्ध्वस्त होईल. माझं काही होणार नाही, पण तू तुझ्या भविष्याचा विचार कर. कुठंतरी त्या अधिकाऱ्याला सुद्धा वाटलं की नेमकीच आपली जॉईनिंग झाली आहे, नेमकंच लग्न झालं आहे, आणि अशी जर माहिती समाज माध्यमामध्ये पसरली तर आपली काहीही इज्जत राहणार नाही. म्हणून तो त्या तरुणीला तेवढी रक्कम देण्याचं ठरवतो आणि सांगतो की मी टप्प्याटप्प्यानं तुला पाहिजे तेवढी रक्कम देऊन टाकील, फक्त तू माझ्यासोबत इथून पुढं संबंध ठेवू नको आणि मला अशा पद्धतीची मागणीसुद्धा करू नको. आता तो जो अधिकारी होता त्यानं संपूर्ण रक्कम त्या तरुणीला दिली आणि तिच्यासोबत नातंसुद्धा तोडलं. पण ही काही पहिलीच घटना नव्हती आणि इथं काही कहाणी संपली नव्हती. कारण की ती जी तरुणी होती त्या तरुणीचा फंडाच हा होता, त्या तरुणीचा खेळच हा होता. ती अशाच पद्धतीनं त्या अकॅडमीमध्ये येणाऱ्या जे अधिकारी होणार होते त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची, त्यांच्यासोबत गोड गोड बोलायची आणि त्यांच्यासोबत रात्र रंगीन करताना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सगळं काही शूट करायची. आणि जोपर्यंत त्यांची जॉईनिंग होत नाही, त्यांचं लग्न ठरत नाही, तोपर्यंत त्यांच्या संपर्कात राहायची. आणि एकदा का तो लग्न बंधकात अडकला, त्याची जॉईनिंग झाली की मग त्याच्याकडे पैशाची मागणी करायची. कारण की जर तसं केलं तर त्याला नेमकीच जॉईनिंग झाली म्हणून समाजामध्ये आपली बदनामी होईल आणि नेमकीच मिळालेली नोकरी जाईल. म्हणून तो अधिकारी घाबरलेला असायचा आणि अशाच लोकांची निवड ती तरुणी करायची. बघता बघता हिनं 4-5 जणांना अशाच पद्धतीनं गंडवलं होतं. अशाच पद्धतीनं त्यांना भोगळं करून त्यांच्याकडून लाखो रुपये, करोडो रुपये कमवलेले होते. आणि हे सगळं करत असताना जे अधिकारी होते एवढे मोठे IPS लेवलचे, ते अधिकारी साधी तक्रारसुद्धा नोंदवत नव्हते, साधा त्या तरुणीविरोधात गुन्हासुद्धा दाखल करत नव्हते. उलटं म्हणत होते बरं झालं तिच्यापासून छुटकारा मिळाला. कारण की त्यांनी तशा पद्धतीची तक्रार नोंदवली असती, काही कारवाई केली असती तर समाज माध्यमामध्ये, मीडियामध्ये त्यांचंसुद्धा नाव आलं होतं आणि नेमकंच अधिकारी जॉईन झाला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचा कारनामा सुरू केला आहे अशी सुद्धा चर्चा मीडियामध्ये रंगली असती. म्हणून अनेकांनी त्या तरुणीविरोधात गुन्हासुद्धा दाखल केला नाही आणि तिच्याविरुद्ध काहीही कारवाई केली नाही. म्हणून तिची हिंमत वाढतच होती आणि ती अशा पद्धतीनं जे नवीन नवीन अधिकारी आहेत त्यांची जॉईनिंग होणार होती, अशा लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात उघडायची. आणि अशा पद्धतीनं तिनं आत्तापर्यंत लाखो आणि करोडो रुपये कमवलेले होते. पण तिच्या पापाचा घडा भरणार होता. याच अधिकाऱ्यापैकी एकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं घडलेला संपूर्ण प्रकार, मात्र माझं नाव त्यामध्ये आला नाही पाहिजे आणि ही माहिती एकदम गुप्त असली पाहिजे. या अटीवर त्या तरुणीच्या बाबतीत सर्व काही सविस्तर प्रक्रिया केली आणि मग ती जी तरुणी होती ती अशाच पद्धतीनं आणखी एकाला अशाच पद्धतीनं त्याच्या संपर्कात होती, त्याच्यासोबत सगळं काही करत होती. आणि मग पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या तरुणीपर्यंत पोहोचतात आणि ती तरुणी ज्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती त्याला रंगेहात पकडतात. दोघांना एका ठिकाणी पकडतात आणि त्या तरुणीला ताब्यात घेतात. तिची कसून चौकशी करतात तेव्हा ती सगळं काही कबूल करते. मात्र तिच्या विरोधात साक्ष द्यायला किंवा तिच्या विरोधात FIR दाखल करायला सुद्धा कोणताही अधिकारी पुढं आला नाही. कारण की FIR दाखल केला तर कोर्टामध्ये जावं लागतं. कोर्टामध्ये गेलं की ते सगळं मॅटर मीडियामध्ये येतं आणि मीडियामध्ये आलं की सगळं काही ओपन होतं. म्हणून ती काही जी छुपी तक्रार दिली होती त्यामुळंच त्या तरुणीला पकडलं होतं. त्या तरुणीवर पाहिजे तशी कारवाई झाली नाही. थोड्याफार प्रमाणात तिची कारवाई तिच्यावर करून काही दिवस तिला जेलमध्ये ठेवून 420चा फसवणुकीचा गुन्हा तिच्यावर टाकून तिला अटक केलं होतं. पण मात्र काही दिवसानंतरच तिला जामीन मिळाला आणि ती जामिनावर सुद्धा सुटली. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, जे लोकांचं रक्षक करत आहेत त्याच लोकांना काही तरुण्या, काही महिला अशा पद्धतीनं जाळ्यात अडकवत असतात. पण एवढ्या मोठ्या लेवलचे अधिकारी आहेत
अशा अधिकाऱ्यांनी जर तक्रार द्यायला घाबरले, स्वतःच्या याला घाबरले, तर मग सामान्य नागरिक का घाबरणार नाही? अशा अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वतःहून पुढे येऊन त्या ज्या तरुणी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे की त्यांनी इथून पुढं कोणत्याही अधिकाऱ्याला, कोणत्याही सामान्य नागरिकाला फसवलं नाही पाहिजे, असंच आपलं या संपूर्ण प्रकरणावर वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।